आलं सुजाताबाई, लय चिंताग्रस्त दिसत. अहो गंठन भाऊजी, मी मका केली होती आणि म्हणलं पावसाच्या आधी विकावा, चांगलं 15,000 रुपयांनी मागत होते, मी दिली नाही. मी म्हणलं नंतर विकलं तर जास्त पैसे येतील. आणि आता बघा ना, भावच नाही, पाऊस आलाय. हा ना, आता पावसा पाण्याचं आता पाऊस तर झालाय, पाणी झाले त्या साईडला गवत उगल्या, तर कोण घेईन मला सांगा. मग त्याला कंस पण आले आणि आता कोणी घ्यायला म्हणत नाही. तुम्ही विकायचा प्रयत्न नाही केला का? केला ना, पण लय कमी भावात मागतात. अहो तुम्ही एक काम करा ना, चेअरमनलाच द्या ना मका. चेअरमनच्या घरी ऑलरेडी मका आहे, हे ऊस आहे, मग त्यांना कसं काय देऊ ना. आणि माझ्या फायद्यासाठी कशाला त्यांना नुकसान. तुम्ही त्यांना एकदा म्हणून तर बघा, नाही घेतील तिथून पुढं. घ्यायला ते मस्त घेतील, पण त्यांच्या घरात आहे तरी पण मी कशाला त्यांना विकायचं ना. अहो मग आता आपलं हे करायचं म्हणलं काही ते करावं लागेल ना. बाहेर कमी पैशात विकण्यापेक्षा चेअरमनला हे कर. नाही तर मी काय आयडिया करतो, चेअरमन बरोबर मका विकत घेते. चालन का तुम्हाला? चालेल ना. हरणी आली राणी धुंद होली हो ना तूच. हो चेअरमन, का पटकन चला. का बरं? कमल्याच्या प्रेमाचे आहे ना, तुंबा मारामारी चालू आहे. लवकर चला, नाही तर डायरेक्ट मौतीला जावं लागेल. जाऊ दे, मरू दे, नाहीतरी त्यांचा काय उपयोग आहे. खायला कारण भोईला बाराशीच येतं ते. त्यांचे भांडणं कशाहून चालू आहे ते तरी विचारा. कशाहून बा? सुजाताबाई वरून. सुजाताबाईहून? हा. का बरं? ते सुजाताबाईने मका लावला होता. हा हा हा. आता तो मका प्रेमीने विकत घ्यायचा का कमलीने विकत घ्यायचा, याच्यावर मारामारी चालू आहे. अरे बाप रे बाप रे बाप. का आलं, सुजाताबाई अडचणीत. त्याच्यामुळे जो तिचे मका विकत घेईन तो तिच्या जवळ जाईल, त्याचं इम्प्रेशन पडन. हो का? आणि मक्याच्या आलेल्या पैशातून विजेता आणि सुजाताबाई असे दोघ जण नगरला जेवायला पिक्चर बघायला जाणार आहे, असं खात्रीलायक सूत्रांकडून कळालं. तू सूत्र घाल चुलीत. असं कुठं होत असते बाई. सुजाताबाई फक्त या वाघा बरोबरच शोभून दिसते. त्यांच्या सारख्या माकडाने नुसत्या ह्या झाडावरून त्या झाडावर उड्या मारायच्या असतात. त्यांच्याच्यानी काहीच होत नसतंय घंट्या. आता मीच जात असतो आणि सुजाताबाईचा सौदा, सुजाताबाईच्या मकाचा सौदा करीत असतो. आणि मग ते काय पुढचं वहीन ते वहीन. यायचं का तुला? हा मग चल. आले 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 होय, सुरू कर. अरे पण तुला दुसरीकडे नाही का सुजाताबाईचं तुला मका पाहिजे का? मी तीच घेणार सांगितलं एकदा, तुला जास्त डोकं चालू का तू. अरे पण बा, तुला अख्ख्या गावात सुजाताबाईचेच मका पाहिजे का? तुला दुसरीकडचं काय तुला भेटणार नाही का? शान आहे, दुसरीकडे बघ चाल. आणि तुला बघितलं तुला काय अडचण आहे? मला बघितलं म्हणजे तू तुझं काम करा, काम जास्त डोक्यात उतरायचं काम नको करू, कळलं तुला? बा तुला मी सांगू राहिलो, तू आहे ना त्या बाईच्या तिथलच्या मक्यासाठी विषय सोडून दे. परत शान झाला काय रे तू? बा अंगाला बिंगाला झटू नका. तुला काय झाटायचं अंगाला झाटायचं, काय झाटायचं रे? मी तुला सांगितलं ना, तू आहे ना मुस्कट आहे ना तुझं. असंच चालू द्या. असं आहे ना, गाळायला लागलं. भांडा तुम्ही कंटिन्यू. काय वाटतं तुला? काय रे शान झाला काय तू? सुजाताबाई, आम्हाला असं कळलंय तुम्ही अडचणीत आहेत जणू. हा ना, लय टेन्शन आलंय अहो चेअरमन मला. कसलं टेन्शन घ्यायचं एवढं? चेअरमन असताना ते मकाचं नाही का नुकसान झालं, तुम्हाला नाही म्हणलं का? एक तर 15,000 मागत होते, मी दिली नाही. मी 20 लावून धरलं, मला वाटलं चांगला भाव भेटन, तर काहीच सगळे त्याला कंस बी आले, कोणी घ्यायना बी. आता लोक कशी घेतील मका? आता लोकांना चारा झालाय. इथं माझ्याकडे एकट्याकडे 5 ते 7 एकर मका आहे आणि ते मागच विकायला पाहिजे होती तुम्ही. हा ना, मी म्हणलं जाऊ दे नंतर बघू नाही का. पण काय नाही, आता कमल्यान प्रेम घेतोय. प्रेम्यान कामल्याला मका द्यायची असती का? ती अजिबात नाही. कामल्याला आणि प्रेम्याला मका द्यायची नाही. केवढ्याला माहिती त्यांनी? 15,000. 20,000 देतो मी, पण त्यांना अजिबात द्यायची नाही, कळलं का? तुम्ही घेता होय? घेतली मी तुमची मका. तुम्ही घेता असले मी कशाला देऊ ना त्यांना. बरं लगेच स्कॅनर द्या बरं तुमचं. मोबाईल घरी आता. बरं बरं, तुमचा नंबर सांगा. हा थांबा, तुम्हीच टाईप करा नंबर तुमचा. 7 होय. हा नाही, हा आणि ती टाका तुमच्यात हाताने 20. पासवर्ड नाही माहिती मला तुमचं, धरा. सांगतो मी. बरं तुम्ही हा पासवर्ड. हा. तुमचंच नाव म्हणजे पासवर्ड आहे. माझं नावाचं पासवर्ड ठेवलं नाही. आले पैसे आता खुश एकदम. हा खुश. हा मग आता टेन्शन घ्यायचं नाही. चेअरमन असलो का टेन्शन घ्यायचं नाही. चलो का मी? हो. झालं का रे? मग झालं काम. आमचं कमिशन द्या. घरी जावं लागल, मोबाईल घरी आहे. एक काम कर, तुला ATM देते, तू कॅश काढून घेऊन ये, मग तुमचे पैसे मी तुम्हाला देऊन टाकते. मला माझे 450 देऊन टाका. जाऊन दे, एक काम करा. 450. 450 नाही, 500 रुपये देऊन टाका. 500 नको, 450 पाहिजे. 450 1 रुपये कमी नाही, 1 रुपये जादा नाही.
बरं जाऊ द्या ना, त्याला 450 लागायचे, देऊन टाका ना मग, आहे का हा नाही? दिले दिले नाही 500 नको 450. बरं 450. राव 450 तर 450. बरं यांना पाठवतो कॅश काढायला. चला आपण चला चल ATM ला जाऊ चल कॅश काढून चला पटकन. आपण आहे ना चेअरमनला मस्त गंडवलं पण आहे ना पैसे कमवण्यासाठी अजून एक भारी प्लॅन आहे माझ्याजवळ. काय ते आहे घंट्याला बोलायचं का मग? गंठाला नको. गंठन आहे ना सरपंचाचा माणूस आहे, ते सरपंचाला जाऊन सांगन. आणि आपला प्लॅन असा आहे की सरपंचाकडनंच पैसे उकळायचे आता. सरपंचाकडून? हा सरपंच काय असं आपल्या हातात वेतन का होय? चॅप्टर माणूस आहे सरपंच. मग अरे तू नको टेन्शन घेऊ, मी लावलंय डोकं. फक्त हे पैसे ना बाळूभाऊला नेऊन दे. प्लॅन काय करायचं? बघ बोला प्लॅन सांग तिकडे. समजलं? ओके हा एवढे पैसे दे. म्हणजे तुम्ही कुरड्या पापड्या भजी करतात पण त्याच्यापेक्षा बुद्धी बाकी तुमची क्वालिटी. भलरी दादा भलहरी अरे भलरी दादा भलहरी अरे भलगडी दादा भलहरी. अय मी लई कामाचा माणूस आहे, मी कामाला चाललोय सरपंच तिथं. उगा टाइमपास करू नका, काय असेल ते फाटक्यानं बोला. काम महत्वाचंच आहे, टाइमपास नाही करणार तुमचं, कारण एवढं महत्वाचं काम असताना आम्ही तुमच्या सोबत काय टाइमपास करायचा. मग एवढी एकटी आबला नारी आपल्या गावातली एकुलती एक. कोण? सुजाताबाई. काय झालं तिचं? काय सांगायचं तुम्हाला तर, किती हाल त्या बाईचे, एकट्या जेवाचे. कोण तिला मदतीला धावणं, कोण तिला मदत करण. आमच्यासारखी मदत झाली असती तर आम्ही केली असती. आता काम तुमच्या वाचून अडतंय तर ते करावं लागेल ना. तुम्ही जर नाही म्हणले, तुम्हाला जर आम्ही बोलतोय टाइमपास वाटत असेल तर चल नाही भाऊ, भोपऱ्या. मला टाइम नाही. मी सरपंचाचा निष्ठावंत माणूस आहे. मी सरपंच सोडून मी दुसरीकडे कुठंच काम करीत नाही. अहो पण आता मी काय म्हणतो, 100 रुपये राहू द्या, घ्या. तुमच्या आडे अडचणीला आडी नडीला तुमच्या येईन कामाला. विचार करा बाळू भाऊ, त्या बाईसाठी कोण आहे गावात दुसरं? कोण सहकार्य करी, मदत करीन बरं तिला? सरपंचांचं काम आपलं 12 महिने, पण बाईचं काम आधी मध्ये असतं. बरं बाई तुम्हाला देते ना खर्च पाण्याला. मग ते खरंय राव. मग मी दोन पाणी तीन टाका नाही तर तासाचं नका काम. टाकू. बरं काम काय ते सांगा आधी मला. त्यांचे ते मका कापायचं आहे. हा किती वेळ लागन? 2-3 तास. तुमच्यावरती डिपेंड आहे. फाटा काढलं तर अर्धा तास, 1 तास, त्याच्यावर काय. बरं ठीक आहे, आता तुम्ही म्हणतात आणि आबलाबाईचं नाव सांगितलं म्हणून मला आपल्याला म्हणजे तिचं काय सांगायचं राव. बरं चला मुद्द्याचं द्या, जाऊन द्या मला, मग मी टाकून टपक्यास काढून येतो. चला मी तुम्हाला चला जाता रस्त्यात तुम्हाला देऊन टाकतो. तुमचं काम होईल. बरं 100 चाल, मध्ये, हा? पण सरपंचाला कोणाला काही सांगू नका. होय, नाही, तेरे बेचो. मी आता त्यांच्या मळ्यात चाललेलो आहे. असं वाटलं पाहिजे त्यांना की बाळू मळ्यातच गेलाय, तिकडचं तिकडे काम करून मी त्यांच्या मळ्यात जातो. काहीच विषय नाही. मी तुम्हाला जाता मार्गे लावतो, 100 देतो. हा, चला, लगेच तुम्ही तुमच्या कामाला. बाई किती नुकसान झालं माझं. सरपंचाने असं करावं का? एक तर गावात मी एकटी बाई, त्यांना काही कमी होती बरं. खुशाल माझ्यासोबत असं केलं, असं नव्हतं करायला पाहिजे सरपंचानी. नेमकं झालंय काय? झालंय का? अरे सरपंचाने लय वाईट केलं, माझं सगळं नुकसान झालं मकाचं. काय केलं सरपंचांनी तुमचं हा. वाईट? हा अरे यार काय राव, ह्या सरपंचांनी असं करावं? एक आपलं नारीचं असं वाईट करावं? बघ ना, काही कमी होती का त्यांना? खुशाल बाळू भाऊला पाठवलं, मग तोडून नेली बाळू भाऊने माझ्या. नाही सरपंचांनी हे चुकीचं केलेलं आहे राव. मग बघ ना. सरपंचांनी असं करायलाच नव्हतं. शोभतच नाही सरपंचाला या गोष्टी. गाव अरे सरपंच आहे गावचा राव, असे उद्योग करावं. एकटी बाई बी गावात राहते, त्यांना काही वाटलं का? बघ ना. नाही राव हे मला तरी ना असं खरंच लय ऑकवर्ड वाटलेलं आहे. हे सरपंचाने असं अजिबातच करायला मला नव्हतं. सांगताना काही कमी आहे का? हा अपेक्षा नव्हती मला मग? सरपंच. त्यांना मग कोणत्या गोष्टीची कमी? पंचकोशी सरपंचांसारखा माणूस नाही, पण त्यांनी असं करावा? हे नाही काय करू मी आता? सरपंचांना काय माहिती, त्यांना कुठून अशी खूप बुद्धी सुचली आणि त्यांनी असं काय केलं. झालं ते झालं. हा? सरपंच इथं बसले तोय. काय रे सॅम, काय झालं? अहो तुम्हाला पटायला पाहिजे राव काही गोष्टी. काय झालं रे? त्या सुजाताबाईला काय गरज होती तुम्हाला एवढं लुटायची? सुजाताबाईला हा आम्ही लुटलं. अहो एवढी दी राव, नवरा तिकडं इथं करती काम धंदे, राहती बिचारी. अरे काय लुटलं ते तर सांगशील का नाही? काय लुटलं? मग? अहो तिने एवढी हे करून एवढी मेहनत कष्ट करून ती मका वाढवली, ती मका खुशाल तुम्ही कापून नेलं राव बाळू सांगून. अच्छा चपलीन तोंड आणि तुझं. मला अरे आमच्या 10 एकर मका आहे आणि 20 एकर ऊस आहे गायबाने. आम्ही काल तिची मका आणावं कापून? अहो अख्खा गावात खबर आहे की तुम्ही मका कापून नेली म्हणून बाळू सांगून. ते बी
अरे सॅम तू येणार का रे? गावाला कसं खरं वाटत? आज आमचे पार तोऱ्यातन कांसात मका आहे, आम्ही कशाला ते आणि ती सुजाताबाईची मका आम्ही आमच्या वेळी आम्ही सुजाताबाईची मका कापून आणायची. तुला तरी खरं वाटत का सांग बरं? हो ते सगळं खरं आहे, पण लोकांना तर वाटतंय ना की बाबा ही सरपंचानीच कांड केलेलं असणार आहे. आणि बाळूभाऊ का खोटं सांगून का? बाळूभाऊ म्हणत असेल ना मी सरपंचानी सांगितलं म्हणून मला. अरे पण या बाळाला उद्योग करायला सांगितलं कोणी तिचे मका कापायचा? आता मला बी नाही माहिती, पण या अशी सगळी बोंब झालेली गावामध्ये की तुम्ही सुजाताबाईला लुटलं, त्या बिचाऱ्याला विनाकारण तुम्ही त्रास देऊ राहिले, तिची मका कापून नेली, सगळी अख्खी वर्षभराची मेहनत तुम्ही पाण्यात घातली तिचे. बरं आता ते पहिलं ते सुजाताबाईचा गैरसमज काढावा लागेल. कुठे आहे ती सुजाताबाई? ही काय इथं बसलेली असं पाठीमागं. चल बरं. चला बरं तुम्ही. होय तर जाऊ द्या. पहिली ऍक्टिंग कशी वाटली? एक नंबर. असं वाटलं नाही नाटक बिटक कसं आहे? नाही अजिबात नाही एकदम भारी भारी. आता फक्त ना सरपंच आल्यावर नीट करा ऍक्टिंग अजून. हा करते ना मग. हा इथं नाहीतर काय सगळा प्लॅन आहे ना आपला फेल जाईल ना. हे काम करीत बसा. नाही, तुम्ही सरपंचांचं आहे ना तुम्ही यायचं टेन्शनच नका घेऊ. असं भारी करते ना, रडते ना, त्यांना खरंच वाटन. सरपंचांचं यायचा रस्ता येते ना इथून थोड्या वेळात. फक्त जरा अभिनयामध्ये जरा तुम्ही ना ते नवरस असते त्याच्यातले एखादा वापरा. चांगला वापरा. तुला सांगतोय मी. काय राव तो सकाळ सकाळ उद्योग करून ठेवला सॅम मला. आले नका रडू. केवढं नुकसान झालं माझं. मॅटर काय झालंय कळन का मला? अहो तुम्ही अन्याय केलाय. अन्याय आम्हाला न्याय पाहिजे. न्याय. काय काय अन्याय केलाय मी? काय म्हणजे? मग अहो एवढी मका 10-15 हजार रुपये तुम्ही भाव द्यायना राव आम्हाला, घेऊ बी द्यायना. भाव घेऊ द्या ना. काय म्हणते काय कळत का याला? काय बोलत सांग नीट त्यांना, त्यांनी काय कुठं ना केला ते सांग. अहो सरपंच पण गरज काय होती? त्या बाळूभाऊला सांगून यांची अख्खी मका तुम्ही कापून टाकली. अरे मी नाही उद्योग केला तो, त्या बाळ्याने उद्योग करून ठेवलाय. अहो पण माणूस तुमचा आहे ना. तुम्ही सांगितल्याशिवाय तो कापणार आहे का? अरे त्या बाळ्याने 10 रुपयाच्या नादात केला असेल बाबा. आता काय आता मी कशाला सांगू? आमच्या घरी 10 एकर मका आहे. मी कशाला या बाईची मका कापायला लावू? 10 एकर असू ना तर 50 एकर असू. अहो पण इथं आमच्या सारख्या सर्वसामान्यांची तर नुकसान झाली ना. नुकसान झालंय ना. 10-15 हजार रुपये तुम्ही काय असेल त्यांचे ते पैसे देऊन टाका. 15,000 रुपये मागितली होती तरी मी दिली नाही. माहिती बघा 15 हजारांनी मागून पण त्यांनी दिली नाही म्हणजे केवढं नुकसान झालेलं आहे राव. तुमच्या घरी मस्त किती का असं ना, आम्हाला काय करायचं सरपंच? अरे पण आता मी ते मकाचे 15,000 द्यायला, माझी मका तशीच उभी आहे. 15,000ची मका मी जनावराला घालू का आता? ते तुमचा प्रश्न राहिला. एक काम करा भाऊ, लय बाडबाड नका करू आणि हा विषय इथंच संपवा. आता माझ्याकडे तर काही कॅश नाहीये. तुझ्याकडे स्कॅनर आहे का? मी स्कॅनरवर पैसे मारतो आणि तू त्यांना आहे ना एटीएम मधून काढून देऊन टाक लगेच. ओके हे या काय वेळ मोकार. हा ओके थँक्यू सो मच. 10 म्हणलं ना? हो 15. हा म्हणजे त्यांचं आता आमचं काय नाही. त्यांचं काय बघ झालं. ओके थँक्यू. आले मी तुम्हाला लगेच देतो. आता हा विषय इथंच बंद करा. आणि ते सरपंच लुटलं बिटलं ना, हा ते आता विषय काढायचा नाही. मिळाले ना तुम्हाला पैसे? हो थँक्यू सो तू पण मच. सगळ्यांना सांग रे. हा घेतली म्हणा इकत. वा एकदम भारी. आता 5 मका माझी होती, मी जास्त घेणार. बर 4 उरले तुम्ही. तेवढी कॅश घेऊन ये, मी तुम्हाला देते 4-4 हजार रुपये. आज नाही काय गाणं म्हणले? काय रोजच गाणं म्हणून आता लोक म्हणतात बॉ चेअरमनचा आवाज बरा आहे बॉ. आवडतो लोकांना आवाज. तेच आपलं मराठी हिंदी. आपण पहिल्यापासून मराठी गाण्याचे कवितेचे फॅनच आहोत. त्यामुळे कधीतरी असं गुणगुणत असतो. 3ऱ्या माळीला कलगीतुरा आहे म्हणते भिंगारात. आहे ना, जायचं ना सरपंच आपल्याला कलगीतुरा पाहायला. बरं का जायचं? ही शेवटची पिढी ती कलगीतुरा सादर करणाऱ्या लोकांची. तेवढं आहे. हा कलगीतुरा नंतर लोप पावणार आहे. ते कलगीवाले आणि तुर्यावाले वेगळे असतात ना? वेगवेगळे असतात, वेगवेगळे स्टेज असतात ते. म्हणजे एकाने जर प्रश्न विचारला तर दुसऱ्याने उत्तर द्यायचं असतं. आणि ते एकदम आपण जुन्या मराठी चित्रपटात पाहिलेलं आहे ना, त्या टाईप असतं. ऐका सवाल आहे का नाही? मलाच वाटतं राव त्यांचं असं ठरून असणार आहे राव. नाही अहो ते लय भारी कलाकार आहे. ते ठरून नसतं. ते साहित्यच वेगळे. ते कोणीतरी असा प्रश्न तयार करतात ते आणि गाण्यातूनच ते उत्तर द्यावं लागतं. ते एकदम भारी कार्यक्रम असतो. यावेळी चला तुम्ही बघायला. जाऊ कोणाचा फोन वाजला काय नको? हे शिरप्या कावा फोन करताय. हा शिरप्या बोल. काय बोलतो? माका कापून नेली भाड्यानी? असं कसं होईल? अच्छा सुजाताबाईला 20,000 रुपये दिलेत मी म्हणजे फोन पे केले तर. बरं
ठीक आहे पाहतो मी तिथं आले. सरपंच हे असं असतं राव, त्या बाळ्याने तुमच्या गाड्याने खुशालच माका कापून दिली सगळी. कोणाची? सुजाताबाईची. अहो सुजाताबाईची मका अहो 15,000 विकत घेतली ती पडली मला ती. आम्ही 20,000 रुपये दिले तर तुम्ही म्हणता 15,000. म्हणजे एकाच मकाच्या दोघांनी पैसे दिले काय आपण? बघा ना आता सुजाताबाईने मग माझ्याकडून 20,000 घेतले. अहो चेअरमन विषय काय झाला काय सांगू तुम्हाला, माझ्याकडे आता 10 एकर मका आहे घरी तुटायला. माझ्याकडे- ऊस वेगळाच. अहो तरी मला ती गवा लागली मका. माझा विषय तो झाला 7 एकर मका आहे माझ्याकडे, पण ते म्हणलेले सुजाताबाई अडचणीत येईन असं येईन तसं म्हणून घेतली मी. अहो काय झालंय माहितीये का, आमच्या बायाने कुठं दारू पिऊन मका कापली आणि ती सुजाताबाई म्हणली का सरपंचांनी सांगितलं असं लुटलं आम्हाला लुटलं, गरीबाला लुटलं, आबला नारी बघून लुटलं. म्हणून मी गपचूप 15,000 रुपये स्कॅन केले. मी म्हणलं जाऊन दे मरू दे विषय संपून टाका. दादा ते बाळ्या पिऊन कुटाणा करून ठेवलाय त्यांनी, म्हणून ती त्यांनी बाळ्याने मका घरी नेली. आयला सरपंच मला जरा वेगळा डाव वाटतोय काहीतरी. आपल्या दोघांना थोका लावलाय. आईला रिसर्च चुना लावलाय राव. हा हे कांबल्या प्रेम्या हे बसले भांडणं करीत होती तिथं. गांठेप यांना सामील असायला पाहिजे. आता ह्या वेळेस त्यांनी लावलाय बरं का आपल्याला चुना. चेअरमन सुट्टी नाही. हम्म. आता आजच्या एपिसोडचा सोडा, बरं. हा? पुढच्या एपिसोड मध्ये ना यांना असा कचका दाखवतो ना, हा बघाच तुम्ही आता. यांनी आपल्याला चुना लावलाय ना, पुढच्या एपिसोड मध्ये यांना आपण घोडा लावू. 15,000 20,000 35,000 बघा आता. पहिले एवढी येडेत आपण. मला वाटतं घोड्याने ऐकतील काही. हाती नेऊ का